वैष्णवी ही शांत स्वभावाची होती. वैष्णवीला लग्नानंतर सासरच्या लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली. कॉलेजमध्ये असताना वैष्णवी आणि शशांक या दोघांमध्ये प्रेम झालं. पण हा प्रेम एवढं महागात पडेल वाटलं नव्हतं. तिला तिच्या सासू, दीर, नणंद आणि सासरेकडून हुंड्यासाठी छळ होत होता. लग्नात तिला 51 तोळे सोनं, एक फॉर्च्युनर कार आणि महागड्या वस्तू दिल्या. पण बोलतात ना, पैसा दिसायला लागला तर माणूस सर्व काही विसरतो. तसं झालं. वैष्णवीला मानसिक छळ तर होत होता, पण तिच्याकडून नेहमी सासरचे लोक पैशाची मागणी करत होती. वर तिला ते लोक त्रास द्यायचे. त्यांनी तिच्या चारित्र्यावर संशय सुद्धा केला. वैष्णवीला त्यांनी वळ येऊस तर तिला मारायचे. वैष्णवीच्या बाळाला ज्याच्याकडे ठेवले होते तो निलेश चव्हाण. तो एक नंबरचा नालायक नराधम माणूस आहे. वैष्णवीच्या माहेरच्या माणसांना समजलं तेव्हा त्यांनी निलेशकडून बाळाला आणलं. निलेश हा वैष्णवीचे नंदाच्या करिश्माचा मित्र आहे. शेवटी काय झालं? वैष्णवीने शेवटी कंटाळून निघून गेली. त्या छोटंसं बाळ, त्याचं काय? त्या बाळाला तर अजून काही समजत नाही. वैष्णवीची आई, तिने मुलीला लहानसं मोठं केलं आणि तो बाप आपली मुलगी लोकांच्या घरी सुखी राहील म्हणून आपला कष्टाचा पैसा देत होते. आज लाडाने वाढलेली लेक नाहीशी झाली. त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल?